नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. बेलेवाडी काळंबा येथे सुमारे 75 लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या श्री भावेश्वरी देवी मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंदिरात थेट भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत 900हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार व बांधकाम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळेच मी सलग गेली 30 वर्षे आमदार म्हणून काम करू शकलो आणि त्यापैकी 22 वर्ष मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडू शकलो. या सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आणि पुण्याई माझ्या पाठीशी आहे. कागलमध्ये वास्तव्यास असलो तरी याच परिसरात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या रूपाने मोठा प्रकल्प उभा राहिला असल्यामुळे ही आपली कर्मभूमी आहे, असेही त्यांनी सांगितले. काळंबा बेलेवाडी हे गाव आपण दत्तक घेतले असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले आहे. ग्रामदैवत असलेले भावेश्वरी देवी मंदिर जीर्ण झाले होते, त्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 75 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी अत्यंत सुंदर व दर्जेदार मंदिर उभे केले असून त्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले. आज मंदिराच्या वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून माहेरवाशिनींचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे, असे सांगत सर्व ग्रामस्थ व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष हरी पाटील, विजय पाटील, पुंडलिक पाटील, रघुनाथ पाटील, सागर पाटील, शशिकांत देसाई, विनोद मुदाळकर, मोहन पाटील, बाजीराव पाटील, विठ्ठल पाटील, रंगराव पाटील, तानाजी पाटील यांच्यासह देवस्थानचे सदस्य व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक DB कांबळे यांनी केले. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.